नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रेल्वे भरतीसाठी व शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील अनुच्छेद 51A हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. मूळ संविधानात मूलभूत कर्तव्य यांचा समावेश नव्हता. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार ही कर्तव्ये संविधानात जोडण्यात आली. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये होती. नंतर 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने आणखी एक कर्तव्य शिक्षण हक्कांशी संबंधित जोडले. त्यामुळे आता एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. हे स्पिती खोऱ्यामध्ये येते आणि त्याच्या अद्वितीय थंड आणि कोरड्या हवामानामुळे शीत वाळवंट असे म्हटले जाते. हे क्षेत्र जैवविविधतेसाठी महत्त्वाचे असून येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने भीमाशंकर पुणे या ठिकाणी या अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो. शेकरू जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, प्रामुख्याने भीमाशंकर पुणे येथील वन्यजीव अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. भीमाशंकर अभयारण्य हे विशेषतः शेकरूंच्या संवर्धनासाठी ओळखले जाते आणि हे त्यांचे प्रमुख अधिवास आहे. शेकरू महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणीही आढळतो, जसे फणसाड, आंबा, घाटाजवळील जंगले, आजोबा डोंगर रांगा, माहुली आणि वासोटा परिसर, तसेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य या ठिकाणी आढळतात. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे? भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात साल वृक्ष या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश म्हणजे शिवालिक टेकड्या किंवा तेराई प्रदेश. या भागात उष्णकटिबंधीय मिश्र पानझडी वन आढळतात. या जंगलांमध्ये साल वृक्ष हे प्रमुख व सर्वाधिक प्रमाणात आढळणारे वृक्ष आहे. छत्तीसगड आणि झारखंड या 2 भारतीय राज्यांचा साल हा राज्यवृक्ष आहे. खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. कापसाच्या लागवडीसाठी महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अनुकूल हवामान आणि काळी कसदार जमीन उपलब्ध आहे, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. गुजरात आणि तेलंगणा ही देखील भारतातील प्रमुख कापूस उत्पादके राज्य आहेत. भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य गुजरात आहे. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 साली संमत करण्यात आला. हा कायदा 15 जून 2005 रोजी संसदेने मंजूर केला आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांकडून माहिती मिळवण्याचा कायदेशीर हक्क मिळाला, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत झाली आहे. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती
स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार बळकट झाले. ब्रिटिश सरकारने रॉलेट अधिनियमन 1919 याद्वारे लोकांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार बळकट झाले. या अधिनियमामुळे सरकारला कोणत्याही व्यक्तीला खटल्याशिवाय अटक करण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा अधिकार मिळाला. कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर मूलभूत हक्कांवर गदा आणली आणि पोलिसांचे अधिकार पोलीस पॉवर्स खूप वाढले. कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर मूलभूत हक्कांवर गदा आणली आणि पोलिसांचे अधिकार पोलीस पॉवर्स खूप वाढले. जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे राष्ट्रीय उद्यान जगातील हिमबिबट्यांच्या सर्वाधिक घनतेसाठी ओळखले जाते आणि हे भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे. हिमबिबट्या व्यतिरिक्त येथे तिबेटी लांडगा, युरेशियन तपकिरी अस्वल, भरल, ब्लू सीप आणि लडाखी युरियल यासारखे इतरही अनेक दुर्मिळ प्राणी आढळतात. महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे? महाराष्ट्रातील चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे. महाराष्ट्रातील चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेले एक महत्त्वाचे स्मारक आहे. हे मुंबईतील दादर चौपाटीजवळ स्थित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण निधन येथे झाले. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीला भेट देतात. परतीच्या मान्सून ऋतूत टिंबटिंब येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. परतीच्या मान्सून ऋतूत तामिळनाडू येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. ईशान्य मान्सून म्हणूनही ओळखला जाणारा हा मान्सून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात सक्रिय असतो आणि विशेषतः तामिळनाडूच्या किनारी भागांना सर्वाधिक पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या या वाऱ्यामुळे तामिळनाडूमध्ये तसेच आंध्र प्रदेश आणि केरळच्या काही भागांमध्ये पाऊस पडतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.